या स्थानावर गोंदवलेकर महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काळाराम मंदिर आहे हे अति प्राचीन विक्रमादित्य राजांनी स्थापित केलेलं आहे। हे राम नाम जे आहे ते तारक आहे, हा तारक मंत्र आहे, म्हणून ह्याचा अखंड नामजप गोंदवलेकर महाराजांनी सर्वश्रुत केला। त्या काळी गोंदवलेकर महाराजांच्या कार्यकाळामध्ये स्वामींनी महाराजांनी या ठिकाणी ह्या सर्व नामजपाचं येऊन समर्पण भगवंताचरणी प्रभू रामाच्या चरणी अर्पण केलं। या राम नामावलीला आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो तेव्हा ह्या सहस्र कोटी नामावलीचा आपल्याला आशीर्वाद आपल्या आयुष्याला लाभत असतात। प्रत्येक गोंदवल्याहून निघाल्यानंतर जी जी स्थानं महाराजांची होती, जिथे जिथे भक्तगण राहत होते त्या त्या स्थानांवर येऊन महाराजांनी भक्तांकडनं काही रामनामावली लिहून घेतली। नमस्कार, आता आपण येथे आहोत अयोध्येतील श्री काळेराम मंदिरात उपस्थित आहोत। या मंदिरामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा अमूल्य ठेवा आपण आता इथे पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत श्री गोंदवलेकर महाराज यांनी यांच्या हस्ताक्षरात त्यांनी स्वतः जो रामनामाचा जप लिहिला आहे, ज्याला आपण रामावली असं म्हणूया, तर त्या रामावलीचं दर्शन आज आपण इथे घेणार आहोत। इथे जे गुरुजी आहेत तर ते आपल्याला या रामावली विषयी सविस्तर माहिती सांगतील। गुरुजी नमस्कार, या रामावली विषयी काय, या रामावलीचा इतिहास आणि काय याची माहिती आहे? मी रवींद्र जोशी, नाशिक। या स्थानावर गोंदवलेकर महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काळाराम मंदिर आहे हे अति प्राचीन विक्रमादित्य राजांनी स्थापित केलेलं आहे। जसं आपण रामरक्षेतील बुधकौशिक ऋषींनी एक श्लोक लिहिला आहे 38वा, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। हे राम नाम जे आहे ते तारक आहे, हा तारक मंत्र आहे, म्हणून ह्याचा अखंड नामजप गोंदवलेकर महाराजांनी सर्वश्रुत केला। आणि आजही पूर्ण विश्वामध्ये या रामनामाचा जप सुरू आहे। आणि त्या काळी गोंदवलेकर महाराजांच्या कार्यकाळामध्ये स्वामींनी महाराजांनी या ठिकाणी ह्या सर्व नामजपाचं येऊन समर्पण भगवंताचरणी प्रभू रामाच्या चरणी अर्पण केलं। आणि ते हे जतन अनेक दशकं इथे केली गेलेली आहे। ह्याला परिक्रमा करायची सुद्धा एक व्यवस्था इथे केलेली आहे। ह्या परिक्रमेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। कुठल्याही आपण 5 परिक्रमा मानतो, एक झाडाची परिक्रमा, एक ब्राह्मणाची परिक्रमा, एक गायीची परिक्रमा, अशा परिक्रमा आहे, एक मंदिराची परिक्रमा। ह्या परिक्रमांनी अनेक जन्माची पापे नाहीशी होतात। तर या कोटी नाम लिहिलेलं आहे, जे राम नामावली म्हणतो आपण ह्याला। या राम नामावलीला आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो तेव्हा ह्या सहस्र कोटी नामावलीचा आपल्याला आशीर्वाद आपल्या आयुष्याला लाभत असतात। आणि आपले अनेक जन्माची पापे जे आपल्याकडनं अगदी क्षणार्धात होत असतात, म्हणजे निमिष मात्रात सुद्धा आपल्याकडनं अनेक पापे घडत असतात, तर त्या पापांचं क्षालन करण्यासाठी या परिक्रमा सांगितलेल्या आहेत, शास्त्रात सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून या ठिकाणी परिक्रमा जरूर करावी। प्रत्येकाने आयुष्यामध्ये हे आपलं स्वकर्तव्य समजून याचं जतन करावं आणि याचं पालन करावं। ही तरुणांसाठी आणि सर्वांसाठी एक प्रेरणा आहे। आत्ता नवीन प्रेरणा जी आपल्याला सर्व भारतवासियांना पाहायला मिळते, संपूर्ण विश्वाला पाहायला मिळते आहे, सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर। जो संकल्प केला होता कारसेवकांनी, ज्या हिंदूंनी हा संकल्प केला होता की हम मंदिर वही बनाएंगे, आज ते मंदिर आपण सर्वजण पाहत आहोत। आणि आपल्याला या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी रामललाचं दर्शन होतंय आणि या शरयू तीरावर या काळेरामाचं दर्शन होतंय। आणि परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांनी या ज्या सहस्र कोटी नामावलीचा रामनामावलीचा इथे संग्रह करून ठेवलाय, याचंही आपल्या सर्व भक्तांना इथे दर्शन होतं। याबद्दल मी अजून काय सांगू शकतो, कारण त्या रामनामापुढे आपण एकदम शुल्लक आहोत, म्हणून लहान दोन्ही मोठा घास घेत नाही। प्रभू श्रीरामचंद्री नतमस्तक होतो आणि प्रभू श्रीरामांना वंदन करून सर्वांना सद्बुद्धी देव, या भारतवर्षाचे सर्व विश्वाचे कल्याण हो ही प्रार्थना करतो।
गोंदवल्याहून येथे या रामनामावलीचा गोंदवल्याहून येथे त्या कशा आल्या किंवा त्या प्रवासाच्या विषयी काय सांगाल? त्या प्रत्येक स्थानावर गोंदवलेकर महाराजांनी यात्रा केली. प्रत्येक गोंदवल्याहून निघाल्यानंतर जी जी स्थानं महाराजांची होती, जिथे जिथे भक्तगण राहत होते, त्या त्या स्थानांवर येऊन महाराजांनी भक्तांकडनं काही रामनामावली लिहून घेतली आणि ती पुढे येत येत, कारण त्या काळी वाहनांची साधनं खूप कमी होती, एवढे सर्व पुढे आणणं शक्य नव्हतं, पण प्रत्येक ठिकाणांवरनं जमा करत करत महाराज अयोध्येपर्यंत आले आणि या ठिकाणी त्या रामनामावलीचं समर्पण प्रभू रामाच्या चरणी केलंय. नमस्कार. आता आपण बघितलं की हा परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या रामनामावलीचं अमूल्य अशा जो ठेवा आहे, तर त्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. विशेष संवाददाता प्रीतम नाचणकर सह निलेश कुलकर्णी, अयोध्या, उत्तर प्रदेश.